हॅलो सगळ्यांना, आज आपण बनवणार आहोत कैरीचं चमचमीत तक्कू। त्यासाठी मी असे 4 मोठमोठे कैरी पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी 2-2 चमचे जिरे, मेथी दाणे, मोहरी आणि 10 लवंग आणि साबुदाणे अशा प्रकारे सगळे मी 2-2 चमचे घेतलेले आहे, कारण आपण थोडंच बनवणार आहोत। आणि त्यानंतर हे सगळे मसाले मी थोडं तेल घालून भाजून घेतलेला आहे। ॲक्च्युली माझा भाजण्याचा व्हिडिओ डिलीट झाला आहे, त्यामुळे मी असंच टाकला आहे। आणि या 4ही कैरींना मी अशा प्रकारे चांगलं खिसून घेतलेलं आहे। जाड खिसणीने खिसून घ्यायचं आहे, नाहीतर पाणी पाणी होऊन जाईल। आणि आता यामध्ये मी चवीनुसार तिखट, तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही तिखट टाकू शकता, नाहीतर थोडंही तिखट टाकू शकता। आणि यानंतर मी हळद घातल्याने कलरसुद्धा चांगला सुंदर येतो। आणि यानंतर आता मी यामध्ये मीठ घालत आहे। मीठ तुम्हाला जास्ती घालायचं आहे, कारण आंबट असल्यामुळे मिठेमुळे ते मुरून जाते आणि मीठ जास्त घातल्यामुळे खूप दिवस तक्कू किंवा लोणचं टिकून राहते। आता हे सगळे भाजलेले मसाले मी मिक्सरमध्ये घालून घेत आहे। मोहरी भाजलेले, मेथी दाणे भाजलेले, साबुदाणे भाजलेले आणि जिरे आणि 10 लवंग हे सर्व यामध्ये मी घेतलेलं आहे। अशा प्रकारे याचं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे मी मिश्रण। आणि हे सगळं वाटलेलं मिश्रण मी यामध्ये टाकून घेत आहे। चांगल्या प्रकारे हे टाकून चांगल्या प्रकारे आपल्याला कालवून घ्यायचं आहे। मसाला पूर्ण एकजीव झाला पाहिजे, अशा पद्धतीने मी काढून घेत आहे। तुम्ही कैरी चिरताना खिसून घेताना जाड खिसणीनेच खिसा, नाहीतर हे कैरीचं तक्कू पाणी पाणी होऊन जाईल। आता त्यानंतर मी फोडणीसाठी एक छोट्याशा कढईमध्ये असं तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकते। आणि त्यानंतर मी यामध्ये लसूण टाकलेला आहे, कुटलेला लसूण। आणि याला चांगल्या प्रकारे आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर काही वेळा थंड होऊ द्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं लाल मिर्च पावडर टाकलेलं आहे, जेणेकरून त्याचं कलर अजून सुंदर येईल। आणि हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला या कालवलेल्या मिश्रणामध्ये हे तेल घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता किती सुंदर आणि चमचमीत आपलं तक्कू दिसत आहे। तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि मला कमेंट करा की कसं वाटलं। अशा पद्धतीनं चांगलं एकजूट करून आपल्याला ते तेल आणि मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, कालून घ्यायचं आहे। हा 4 तक्कू कमीत कमी 15 दिवस आम्हाला जाईल। व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा।